हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त आणि मजेत ना? मी अश्विनी तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजचं बॅक पार्टचं स्टिचिंग कसं करायचं हे अगदी डिटेल्समध्ये तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. तर बघा, सगळ्यात आधी इथं आपल्याला पूर्ण उंची मोजायची आहे. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे ती 12.5 इंच आहे. त्यामध्ये मी 1 इंच शिलाई मार्जिन असं 13.5 इंचावरती मार्किंग केलं आहे. शोल्डर जो आहे तो 5 इंचाचा घेतलेला आहे. त्यानंतर येतो आर्महोल. तर आर्महोलची उंचीसुद्धा मी आर्महोलसुद्धा 5.5 इंचाचाच घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने ही मापे मी घेतलेली आहे. त्यानंतर जिथं आर्महोलची गोलाई येते ना, ती मी बॅक पार्टसाठी 1.5 इंच घेतलेली आहे. तर बघू शकता तुम्ही, इथं फ्रंट पार्टची आणि बॅक पार्टची आपल्याला वेगवेगळी घ्यायची असते. त्यानंतर इथं गळा रुंदी मी 2 इंच घेतलेला आहे, कारण यातला जो नेक आहे तो खूप डीप आहे यासाठी. आणि त्यानंतर छातीचं माप जे आहे ते 34 आहे. 34चा चौथा भाग 8.5 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन असं 10.5 इंचाचं करून घेतलेलं आहे. त्यानंतर कमरेचा मार्क तुम्ही आहे असंच घेऊ शकता, किंवा कमरेचा चौथा भाग येतो 7.5 इंच प्लस 1 इंच बॅक टक्स आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं 10.5 इंचाचं इथंसुद्धा मी घेतलेलं आहे. तुम्ही आहे असं सुद्धा खाली घेऊ शकता, किंवा तुमच्या कमरेच्या मापानुसार तुम्ही इथं घेऊ शकता. त्यानंतर बॅक टक्सचं मी जो आहे तो सेंटरपासून 4.5 इंचावरती दिलेला आहे, आणि त्याची जी उंची आहे ती मी 4 इंच ठेवलेली आहे. अशा पद्धतीनं आपण बॅक पार्टचं मार्किंग करून घेतलेलं आहे. हा 34 साईजचा ब्लाऊज आहे. तुम्हाला सगळ्यात आधी सांगायचं विसरून गेलं, तर 34 साईजच्या ब्लाऊजसाठी मी अशा पद्धतीने मापी टाकून घेतलेली आहे. त्यानंतर बघा, इथं गळा ड्राफ्ट करायचा आहे. तर वरच्या साईडला मी 2 इंच घेतलं होतं, तर खालच्या साईडला मी 2.25 इंच घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं हा जो नेक आहे तो मी इथं ड्रॉ करून घेणार आहे. तर या ब्लाऊजला मला राऊंड नेक हवा होता, सो मी इथं राऊंड नेक करून घेतलेला आहे. आता हे आपण पलटी करायचं आहे. ह्या एका साईडला ड्रॉ करून घेतला आपण. आता दुसऱ्या साईडला सुद्धा तो कशा पद्धतीनं ड्रॉ करायचा तर तुम्ही बघू शकता. हे आपण पलटी करून घेतलेलं आहे, आणि असं थोडंसं टॅप टॅप करून घेतलं की आपण ते एका साईडला जे मार्किंग करून घेतलं होतं ते इझिली दुसऱ्या साईडला सुद्धा उठून येतं यासाठी. तर तुम्हाला इथं दिसून येत नसेल कॅमेऱ्यामध्ये कदाचित, पण इथं थोडं थोडं मला दिसत आहे. तर त्याचाच अंदाज घेऊन मी हा जो आपला गळ्याचा जो शेप आहे तो इथं देऊन घेत आहे. तुम्ही जर डायरेक्ट ब्लाऊजचं कटिंग म्हणजे गळ्याचं नेकचं कटिंग करून नंतर कपडावर ठेवलं तरीही चालतं, पण मी तुम्हाला सांगते आहे बघा, मी फक्त हा ड्रॉ करून घेतलेला आहे, आणि आहे असंच अस्तर मी आपल्या मेन फॅब्रिकवरती ठेवणार आहे. तर मग असे गळ्याची उंची तुम्हाला सांगायचे विसरून गेले मी. तर 9.5 तयार उंची आहे, त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन असं 10 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता मेन फॅब्रिक घेतलेलं आहे, तर ते मी मेन फॅब्रिक सरळ ठेवून घेतलेलं आहे, आणि सरळ ठेवलेल्या फॅब्रिकवरतीच मी इथं आपला अस्तर वरच्या साईडला ठेवून घेणार आहे. आणि व्यवस्थित तुम्हाला कॉर्नरला वगैरे व्यवस्थित अस्तर ठेवून घ्यायचं आहे. आणि जर ते खूप हलत वगैरे असेल तर तुम्ही अशा पद्धतीच्या ज्या पिना भेटतात त्याचा नक्कीच वापर करू शकता. तर हे खूप सुळसुळी कापड होतं, सारखं हलत होतं, सो मी इथं त्याला पिना लावून घेतलेल्या आहेत, जेणेकरून मी गळा जो स्टिच करत असताना मला प्रॉब्लेम होणार नाही किंवा सारखं हलणार नाही यासाठी. तर इथं बघा, गळ्याचं मी मार्किंग करून घेतलेलं आहे, आणि पिनअपसुद्धा करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथं 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे दोन्ही साईडला. इथं या मार्किंगवरती मी इथं नॉट लावणार आहे. तर बघा, ही मी आहे या मी आपल्या फॅब्रिकचीच नॉट बनवलेली आहे. तर याच्यासुद्धा कशा पद्धतीनं नॉट तयार करायची तुम्हाला हवा असेल तर मला तुम्ही नक्की सांगू शकता कमेंटमध्ये, मी तुम्हाला ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करेन. तर बघा, इथं मी नॉट तयार करून घेतलेली आहे. जिथं आपण मार्किंग केलं होतं ना 2.5 इंचावरती, तिथंच मी ती नॉट ठेवून घेतलेली आहे. आणि अगदी जसं आपण मार्किंग केलं होतं गळ्याचं, अगदी त्या पद्धतीने मी इथं गळ्यावरून शिलाई मारून घेत आहे. शिलाई मारत असताना तुम्हाला खूप काळजीपूर्वक मारायची आहे. जसा तुम्ही शेप काढला आहे त्यावरून तुम्हाला ही टीप देऊन घ्यायची आहे. बघा, जिथं तुमचा राऊंड वगैरे येतो तर तिथं तुम्हाला फूट उचलून सुई आतमध्येच कपडामध्ये ठेवायची आहे, आणि फक्त कापड फिरवूनच तुम्हाला तो जो तुमचा राऊंड वगैरे असेल तर तो तुम्ही करून घेऊ शकता. दुसऱ्या साईडला सुद्धा मी नॉट आतल्या साईडनंच अटॅच केलेली आहे. ब्लाऊज रेडी झाल्यानंतर सुद्धा मी याचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे, कसा ब्लाऊज बनला आहे. तेव्हा तुम्हाला मी दाखवेन की ब्लाऊजची नॉट आतमध्ये टाकून कसे फिनिशिंगमध्ये ब्लाऊज रेडी झालेला आहे ते. त्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते तुम्ही नक्कीच कट करून घ्या.
पाव इंचाचं अंतर सोडा आणि ते कट करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित जसं आपण मार्किंग केलेलं आहे त्या पद्धतीनेच मी इथं कटिंग करून घेते. तर कट करत असताना सुद्धा तुम्हाला व्यवस्थित पाव इंचाचं मार्किंग सोडून कट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जे आपण पाव इंचाचं मार्जिन सोडलं होतं ना, त्याला छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत. तर याचा उपयोग काय होतो तर ही सुद्धा खूप इम्पॉर्टंट टिप आहे तुमच्यासाठी. याच्याने तुमचा गळा जो आहे तो एकदम सुंदर फिनिशिंगमध्ये रेडी होतो. लूकसुद्धा सुंदर येतो याच्याने. आणि ब्लाऊजचा जो गळा आहे त्याच्यावर तुमच्या ब्लाऊजचं सौंदर्य नेहमी टिकून ठरलेलं असतं यासाठी. तर बघा ज्या पिना होत्या त्या मी इथं काढून घेतलेल्या आहेत. आणि आता हे मेन फॅब्रिक आणि जे अस्तर आहे ते मी आतल्या साईडला पलटी करून घेणार आहे. याच्याने काय होतं तर हे बघा तुम्हाला आता लक्षात येईल की जे आपण कापड सरळ ठेवलं तर ते सरळ होईल आणि उलट्या साईडला तुमचा जो अस्तर आहे ते आतल्या साईडला जाणार आहे. तर बघा आता हे आपण कापड जे आहे ते आतल्या साईडला आपण फोल्ड करून घेतलं होतं अस्तर. त्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर याचा जो नेकला असं एक व्यवस्थित अशी टीप देऊन घ्यायची आहे. याच्याने काय होतं तर तुमचा गळा जो आहे तो सिक्युअर होऊन जातो, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये तयार होतो. आणि ही गळ्याची तुमची फायनल टीप असणार आहे. खूप इझिली तुम्हाला ही म्हणजे व्यवस्थित आणि एकदम फिनिशिंगमध्ये आणि केअरफुली ही तुम्हाला टीप देऊन घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही आता बऱ्यापैकी आपलं इथं नेक रेडी झालेला आहे. आता नेक रेडी झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. एकदम स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला ब्लाऊज कसा स्टिच करायचा, त्याचा बॅक पार्ट कसा स्टिच करायचा ते तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. बघा इथे आपला नेक जो आहे तो किती सुंदर आणि फिनिशिंगमध्ये रेडी झालेला आहे. याच्यानंतर आपल्याला ब्लाऊजच्या चारही बाजूला मेन फॅब्रिक आणि अस्तरला एक टीप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून नंतर आपण पुढं टक्स वगैरे जे पाडणार आहे किंवा ब्लाऊजला खाली कमरेला पट्टे वगैरे जोडून घेणार आहे तर ते हलू वगैरे नाही यासाठी तुम्हाला चारही बाजूला इथं टीप देऊन घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित पद्धतीने इथं सुद्धा मी टीप देऊन घेत आहे. आणि ही टीप देत असताना तुम्ही बघू शकता खालच्या साईडचं जे मेन फॅब्रिक आहे तर ते कुठं गोळा वगैरे तर झालेलं नाही आहे ना, कुठे चून वगैरे येत नाही आहे ना, किंवा कुठं असं फुगल्यासारखं वगैरे होत नाही आहे ना, याची काळजी घेऊनच तुम्हाला ही मेन फॅब्रिक आणि अस्तरची जी टीप आहे ती तुम्हाला देऊन घ्यायची आहे. तर बघा इथं मी सर्व काळजी घेत इथं टीप देऊन घेतलेली आहे. आणि ही आता माझी टीप देऊन झाल्यानंतर जे एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते मी कट करून घेणार आहे. तर बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी इथं एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते कट करून घेत आहे. नेहमी आपण ब्लाऊज कटिंग करत असताना आपलं जे अस्तर आहे ते एकदम मापानुसारच आपण कटिंग करून घेत असतो. आणि जे मेन फॅब्रिक आहे ना ते मेन फॅब्रिक नेहमी आपल्या ब्लाऊज अस्तरपेक्षा थोडंसं एक्स्ट्रा करून घेत असतो, पाव ते अर्धा इंच. कारण याच्यानं काय होतं तर एखाद्या वेळी कधीतरी चुकून इकडं तिकडं जर टीप वगैरे मारत असताना मेन फॅब्रिक इकडं तिकडं सरकलं तरी ते नंतर कमी वगैरे पडू नये. आणि जर तुम्ही बिगिनर असाल तर ते तुम्ही नेहमी लक्षात घ्या की मेन फॅब्रिक हे अस्तरपेक्षा नेहमी तुम्हाला एक्स्ट्राच कट करून घ्यायचं आहे. याच्याने तुम्हाला पुढे कोणताही प्रॉब्लेम होणार नाही आहे. तर बघू शकता इथं मी मेन फॅब्रिक आहे ते असं व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे. आणि किती सुंदर वाटते बघा तुम्ही ब्लाऊज. त्यानंतर इथं आपल्याला बॅकला जे टक्स असतात ते टाकून घ्यायचे आहेत. तर ते बॅकचे टक्स आहेत ते मी सेंटरपासून 4.5 इंचावरती मार्किंग करून घेते आहे. तर तुम्ही बघू शकता ब्लाऊजमध्ये बॅक टक्ससुद्धा खूप इम्पॉर्टंट असा रोल असतो. त्यामुळे हे ब्लाऊज जे टक्स आहे ते तुम्हाला व्यवस्थितच पाडून घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थितच द्यायचे आहेत. तर बघा एका साईडला मी केलं होतं, दुसऱ्या साईडला तोच टक्स आहे तसा येण्यासाठी मी असं पलटी करून घेतलेला आहे. आणि टॅप टॅप करून तोच टक्स मी इकडं उठवून घेतलेला आहे आणि थोडासा डार्क करून घेतलेला आहे. तर बघू शकता इथं तुम्ही मी अर्धा इंचाचं मार्जिन सोडून इथं टक्स देऊन घेत आहे. तर टक्स घेत असताना आपण नेहमी खालच्या साईडला अर्धा इंच आणि वरच्या साईडला असा निमुळती टीप देऊन घ्यायची आहे. तर बघा आपल्या याच्यानंतर हा टक्स इम्पॉर्टंट खूप आहे. याच्याने तुम्हाला जे तुमचं ब्लाऊज आहे ते कमरेमध्ये उचलू नये यासाठी तुम्हाला हा खूप इम्पॉर्टंट असतो. आणि याच्याने तुम्हाला ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर असं बनवून जातं. तर बघा इथं आता आपल्याला कमरेला पट्टी देऊन घ्यायची आहे. तर कमरेला पट्टी देण्यासाठी मी इथं 1.5 इंचाची एक पट्टी देऊन घेतलेली आहे. तिला खाली अर्धा इंचाचं मार्जिन सोडून मी एक टीप देऊन घेतलेली आहे. त्यानंतर ती पलटी करून बघा त्याच्यावरती सुद्धा मी एक दाब टीप देऊन घेतलेली आहे. ही दाब टीप देऊन झाल्यानंतर ही जी पट्टी आहे ती
उलट्या साईडनं थोडीशी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे आणि तिथे सुद्धा एक तुम्हाला टीप देऊन घ्यायची आहे. त्यानंतर ही टीप देऊन झाल्यानंतर आपल्याला पूर्ण पट्टी जी आहे ती आपल्या ब्लाऊजच्या उलट्या साईडला पलटी करून घ्यायची आहे आणि तिथे सुद्धा तुम्हाला एक टीप देऊन घ्यायची आहे. तर बघू शकता मी इथं पलटी करून घेतलेली आहे आणि इथे मी कच्ची टीप देऊन घेणार आहे, कारण मी इथं नेहमी हात शिलाई करून घेत असते. हात शिलाई केल्याने ब्लाऊजला खूप सुंदर असा लुक येऊन जातो आणि ब्लाऊजचं फिनिशिंगसुद्धा सुंदर येतं यासाठी. तर बघा इथं पट्टीसुद्धा लावून झालेली आहे माझी आणि इथं फक्त नॉडला मला आता गोंडे लावायचे आहेत. ते मी कशा पद्धतीने लावणार आहे ते तुम्हाला नंतर एका व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन मी. खूप सुंदर असा हा आपला ब्लाऊज जो आहे तो रेडी झालेला आहे. तर माझी ही सांगण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.